रामपाल त्याच्या बायको सोबत त्याच्या गावाकडे चाललेला असतो. रामपालची बायको एकदम छोटंसं तोंड बनवून रामपालला म्हणाली, किती वेळा सांगितलं एक मोटरसायकल घ्या म्हणून, आणि तुम्ही आहात माझं ऐकतच नाहीयेत. हो, तुझ्या बाबांचा दबलेला खजाना जे ठेवलं आहे माझ्याकडे. मी ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी विकत घ्या म्हणते, तुम्ही मध्ये मध्ये माझ्या वडिलांना का आणता? कारण की तुझ्या बाबांना माझं आयुष्य बर्बाद करून ठेवलं. लग्नाच्या पहिली मला वाटलं होतं की ते मला अहेरात कार देतील, पण त्यांना मला एक खटारा सायकल उचलून टाटा बाय बाय बोलून दिलं. त्यांना माहित होतं की त्यांच्या जावयाचं पेट्रोल टाकण्याची पण अवकात नाहीये, त्यासाठीच त्यांनी तुम्हाला सायकल दिलीये. हे बघ, माझं डोकं खराब करू नको. माझंही डोकं खराब नका करू. विसरू नका, आत्ताही तुम्ही माझ्या वडिलांकडून 10,000 रुपये उधार घेऊन आलेला आहात. रामपालच्या बायकोने एवढं सांगितलंच होतं की तेवढ्यात अचानक एका झाडाच्या मागून एका म्हाताऱ्या आजीचा मोठा स्वर त्या दोघांच्या कानावरती पडला. तिथेच थांबा. रामपाल आणि त्याच्या बायकोचे पाय तिथेच थांबले. हा कोणाचा आवाज होता हो? माहित नाही, बहुतेक कुठलं भूत वगैरे तर नाही आहे. तेवढ्यात एक म्हातारी बाई तोंडाला बांधलं असून त्या दोघांच्या समोर येऊन उभी राहते. रामपालची नजर जसं तिच्या पायावरती पडते, रामपाल तिचे मोठे पाय बघून घाबरू लागतो. मला सगळं माहित आहे की तुमच्याकडे पैसे आहेत. तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत ते माझ्याकडे द्या, नाही तर. नाही नाही, आमच्याकडे जेवढे काही पैसे आहेत आम्ही तुला द्यायला तयार आहोत. रामपालची बायको रामपालला म्हणाली, अहो बघतायत काय, लवकर त्यांना पैसे द्या ना. रामपालने लगेचच 10,000 रुपये त्या म्हातारीच्या हातात दिले आणि दोघेही नवरा बायको तिथून घाबरत घाबरत पळून गेले. दुसऱ्या दिवशी रामपाल आणि त्याची बायको गावाच्या मुखियाकडे गेले. अरे मी तर लुटलो मुखियाजी, मी तर बर्बाद झालो. काय झालं रामपाल? का गळा फाडून फाडून कुत्र्यासारखा ओरडतोय? मुखियाजी, मी तुम्हाला सांगणार, तुम्ही ऐकाल तर तुम्ही पण गळा फाडू फाडू ओढू लागणार. काय अर्थ? काल आम्ही आपल्या गावावरून येत होतो. रस्त्यामध्ये अचानकपणे एक म्हातारी आजी भेटली. आम्हाला तर ती कोणती भूतच वाटली होती. तिचे पाय सामान्य माणसापेक्षा खूप मोठे होते. मी तर ऐकलं होतं की चेटकिनींचं आणि प्रेतांचे पाय उलटे असतात. आज पहिल्यांदा माहीत पडलं की त्यांचे पाय लांब पण असतात. तुम्ही दोघं चिंता करू नका, मी काही ना काही उपाय नक्की करणार. अरे काय खाक उपाय करणार? अरे त्या चेटकीनं माझ्याकडून माझे 10,000 रुपये पण घेऊन घेतले. काय 10,000 रुपये? जर ती कुठली भूतनी आहे तर ती तुझ्या 10,000 रुपयांचा काय लोणचं टाकणार? मला काय माहिती, तुम्ही गावचे सरपंच आहात, लवकरात लवकर याचं समाधान करा. दुसऱ्या दिवशी मुखिया गावामध्ये राहणाऱ्या एका साधूकडे पोहोचतो. काय झालं मुखिया? तुझ्या चेहऱ्यावर चिंता का दिसतीये? गोष्टच काय अशी आहे साधू महाराज, आमच्या गावात एक लांब पायवाली चेटकिनीचा साया पडलेला आहे, जी येणाऱ्या जाणाऱ्यांकडून पैसे चोरते. काय? ही तर खूपच गंभीर गोष्ट आहे मुखिया. काय म्हणायचं आहे तुम्हाला? यासाठी मला त्या जागेवर पूजा करावी लागणार. त्या जागेवर लोकांचे पैसे चोरले होते आणि पूजाची सामग्री मीच आणणार. जर तू आणशील तर ती लांब पायवाली चुडेल ह्या गावाला कधीच नाही सोडणार. हो माहितीये. आता हे पण सांगून द्या की पूजेच्या सामग्रीमध्ये किती खर्च येणार? पूर्ण 20,000 रुपयांचा खर्च येणार. मी तुम्हाला उद्या पैसे देऊन देणार. तुम्ही सामान घेऊन याल आणि उद्याच पूजा प्रारंभ करून द्याल. चंदा मागत मागत मुखिया जमीनदाराच्या घरी पोहोचला. हे गे मुखिया, माझ्याकडून पूर्ण 1,000. लवकरात लवकर त्या चेटकिनला इथून पळव. मला शहरात खूप जरुरी कामानं जायचं आहे आणि मला नकोय की ती म्हातारी चेटकिन माझ्या समोर यावी. मुखिया चंदा मागता मागता शिक्षा नावाच्या एका म्हाताऱ्या आजीच्या घरी पोहोचतो, जी तिच्या म्हाताऱ्या नवऱ्यासोबत राहत होती. तो त्यांचा दरवाजा वाजवू लागला. अरे घरी कोणी आहे? इतक्या वेळापासनं कुंडी वाजवतोय.
पण कोणी उत्तर देत नाही आहे. काही वेळानंतर शिक्षाचा नवरा धीरू बाहेर आला. काय झालं मुखियाजी, सगळं ठीक तर आहे ना? गावात एक लांब पायवाली म्हातारा चेटकणीची सावली पडलेली आहे, ज्यासाठी पूजा करायची आहे. पैसे जमा करायचे आहे पूजा करायला. लवकरात लवकर तू पण पैसे दे. दिनूने 50ची नोट देऊन मुखियाला तो म्हणाला, माझ्याकडे तर फक्त एवढेच आहेत. तुझी बायको शिक्षा दिसत नाही आहे. ती काही दिवसांपासून बिमार आहे ना, बिचारी 4 पायीवर लेटून राहत असते. तेवढ्यात मुखियाच्या कानावरती शिक्षाच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. मुखिया तिथून निघून गेला. दिनू हळूहळू करत त्याच्या पायानी त्याची बायको शिक्षा जवळ येऊन म्हणाला, जी तिच्या पायाला कंबलला झाकून तिथे बसलेली होती. शिक्षा, काय तू जे करतीये ते बरोबर करत आहे? हो, बरोबर करत आहे. काळजी नका करू. दुसऱ्या दिवशी साधू, मुखिया, रामपाल आणि त्याची बायको त्या झाडाजवळ पोहोचतात, ज्या झाडाजवळ ती मोठ्या पायाची म्हातारी आजी भेटली होती. साधू महाराज, आम्ही दोघं नवरा बायको गोष्टी करत तिथनं निघत होतो. ह्याच झाडाच्या मागून ती अचानक निघून आमच्या समोर येऊन गेली होती. तिचे पाय खूप जास्त लंबे होते. बस बाळा बस, आपलं तोंड आता बंद करून घे, कारण मी आता पूजा प्रारंभ करणार आहे. एवढं बोलून साधू महाराज पूजापाठ करू लागतात आणि मंत्र बोलू लागतात. ऐं भीम चंपा, चंपा पाणी दे गंगा, सगळ्या बाळांची नाणी संपून टाक त्या लांब पायवाली म्हातारी चेटकीन डायनीची कहाणी. रामपालची बायको रामपालला म्हणाली, अहो, हे मंत्र बोलतायत की लहान मुलांचं गीत बोलतायत? तोंड बंद ठेव भाग्यवान, हे खूप मोठे साधू आहेत. यांचे मंत्र वेगळ्या प्रकारचे असतात, पण काम करतात. बघशील यांच्या मंत्रांनी ती लंबे पायवाली चेटकीन जिथे पण असेल जळून भस्म होऊन जाईल. काही वेळानंतर साधू, मुखिया, रामपाल आणि त्याच्या बायकोकडे बघतात आणि म्हणतात, आता हा इलाका त्या लंब्या पायवाल्या चेटकिनीपासनं मुक्त झाला आहे. एवढं बोलून साधू निघून जातो आणि सगळे आनंदी होतात. दुसऱ्या दिवशी जमीनदार त्याच्या कारने रात्रीच्या वेळी शहराकडे चालला होता. तेवढ्यात अचानक त्याच्या कारचे 4ही टायर पंक्चर होतात. जमीनदार घाबरत घाबरत बाहेर आला आणि त्याने पाहिलं की 4ही टायरमध्ये खिळे घुसलेले होते. हे कसं होऊ शकतं? असं वाटतं की हे खिळे आधीपासूनच कोणीतरी फेकले असावे. जमीनदारने एवढं म्हणालाच होता. तेवढ्यात त्या झाडाच्या मागून एक म्हातारी आजी तिथून निघाली आणि जमीनदाराच्या समोर आली. जमीनदाराची नजर जसं तिच्या पायावरती पडली, तो थरथरू लागला. कोण आहेस तू? हे जाणून घ्यायचं तुझं काम नाहीये की मी कोण आहे. मला माहित आहे की तू त्या बॅग मध्ये सोनं घेऊन शहरामध्ये चाललेला आहेस. ते सोनं माझ्या हाती दे, नाहीतर मी तुला माझ्या या मोठ्या पायानी इथंच चिरडून मारून टाकील. जमीनदारने घाबरत घाबरत ती बॅग ते म्हाताऱ्या आजीच्या हातात देतो. आता माझं तोंड काय पाहतोयस? लवकर इथून निघून जा, नाहीतर तुझी चिता मी इथंच जाळून टाकेल. जमीनदार तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी जमीनदारने त्याच्या हवेलीवरती मुखिया आणि साधूला बोलवलं. मुखिया, काल रात्री त्या लंब्या पायवाल्या म्हातारीने माझ्याकडून माझ्या सोन्याचं बॅग हिरावून घेतलं. हे काय म्हणत आहे? साधू महाराजने तर आपल्या मंत्रांच्या शक्तींनी तिला जळवून टाकलं होतं. हा एक पाखंडी साधू आहे मुखिया. मला वाटतं हा भूतप्रेताचा चक्कर नाही, पण कुठला दुसरा चक्कर आहे. एक डायन किंवा चेटकीन सरपंचाचा टायर पंक्चर करायसाठी किळे का फेकणार? कोणी तर गावात आहे ज्याचे पाय लंबे आहे आणि ती सगळ्या गावात दहशत पसरवत आहे. जेवढं मला माहीत आहे, गावात कुठलीच अशी म्हातारी बाई नाही आहे जिचे पाय इतके जास्त लांब असावे.
विचार कर मुखिया, विचार कर, कोणी तर असणार. तेवढ्यात मुखियाच्या दिमागामध्ये एक विचार आला. परवा जेव्हा मी चंदा मागायला शिक्षाच्या घरी गेलो होतो तेव्हा शिक्षाच्या पतीनं मला 50 रुपये चंद्याच्या रूपात दिले होते, पण त्याच्याजवळ 50 रुपये आले कुठून? तो तर एक पैशांसाठी त्रासलेला असतो. आणि दुसरी गोष्ट, त्याची बायको शिक्षा पण समोर नाही आली. पण शिक्षाचे पाय तर सामान्य आहे, पण तरी पण आपल्या सगळ्यांना तिकडे जाऊन बघितलं पाहिजे. मुखिया आणि जमीनदार गावाच्या लोकांना एकत्र करून सरळ सरळ ते शिक्षाच्या घरी पोहोचले. आणि त्या सगळ्या लोकांना बघून शिक्षाचा पती दिनू एकदम जास्त घाबरला. मुखियाजी, जमीनदारजी, तुम्ही इकडे माझ्या घरी, ते पण इतक्या लोकांसोबत, सगळं काही ठीक तर आहेत ना? तुझ्या चेहऱ्यावरची भीती सांगत आहे की तुझ्या मनात खोट आहे. तेवढ्यात जमीनदार आणि मुखियाची नजर शिक्षावरती पडली, जी तिच्या पायावरती कंबल ओढून बसलेली एक रहस्यमय विचारामध्ये बसलेली होती. तू तर बिमार आहेस ना शिक्षा? आणि तू हसत आहे? आणि तू आपल्या पायांना ह्या कापडानं का ओढलेलं आहे? मुखियाने एवढं म्हणालाच होता की तेवढ्या शिक्षाने तिच्या पायावरती कंबल हरकवलं. शिक्षाचे मोठे पाय बघून मुखिया आणि जमीनदाराचं तोंड आणि डोळे आश्चर्याने मोठे ते मोठेच राहिले. शिक्षा, तर तू ती आहेस जी गाववाल्यांना आपले लांब पाय दाखवून चोरी करत होती आणि घाबरवत होती. शिक्षा, तुझे पाय तर एकदम बरोबर होते, अचानक तुझे पाय इतके लांब कसे झाले? मी कुठल्याही गरीबाला नाही लुटलेला आहे, परंतु मी त्याच मक्कार लोकांना लुटलेला आहे ज्यांनी माझा घराचा चुला बंद केला. मला काही समजलं नाही. माझा नवरा दिनू आणि मी तुमच्या हवेलीवरती काम करत होतो जमीनदार साहेब, पण ह्या मुखियाच्या सांगण्याने तुम्ही मला आणि माझ्या नवऱ्याला धक्के देऊन देऊन कामावरून बाहेर काढलं होतं आणि रामपाल आणि त्याच्या बायकोला हवेलीवरती आमच्या जागेवरती तुमच्या हवेलीवरती कामावर लावलं होतं. तुमच्या ह्या निर्णयाने आमच्यावरती भुके मरण्याची वेळ आली आणि मी हे सगळं तुम्हाला सबक शिकवण्यासाठी केलं होतं. केवढी विचित्र गोष्ट आहे जमीनदार साहेब. एका पाखंडी साधूला पैसे द्यायसाठी गावचा मुखिया पूर्ण गावाकडून चंदा उचलतो आणि आम्ही पती पत्नी इतक्या दिवसांपासून भुके आहोत, पण गावच्या मुखिया आणि ह्या पूर्ण गावाला काहीच माहीत नाही. हे पूर्ण गावासाठी डुबून मरायची गोष्ट आहे. मी आपली चूक मानतो शिक्षा, पण तुझे पाय इतके मोठे कसे काय झाले? खरं तर माझ्या परिवाराला ही अनुवंशिक बिमारी आहे. माझ्या परिवारामध्ये जेव्हा कोणता सदस्य 70 वर्षापेक्षा जास्त होतो तर त्याचे पाय सामान्यपेक्षा मोठे होऊ लागतात. माझ्यासोबत पण हेच झालं आणि मी तुम्हा लोकांना सगळ्यांना सबक शिकवण्यासाठी हे सगळं केलं, नाही लुटण्याच्या नियतीने. मला क्षमा कर शिक्षा, तुझ्यासोबत मला असं नव्हतं करायला हवं. उद्यापासून तुम्ही दोघं माझ्याच हवेलीमध्ये काम करणार आणि तुमचा पगार दुप्पट. जमीनदार आणि सगळे लोक शिक्षाच्या घरातून निघून गेले.